अधिवेशनामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना अजित पवारांनी छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बोट करत हे तिघेही गृहमंत्री झाले, मात्र मलाच गृहमंत्रीपद मिळालं नाही असं मिश्किलपणे म्हटलंय। त्यानंतर मात्र सभागृहामध्ये एकच हशा पिकला। मात्र सभागृहाबाहेर या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढून चर्चांना उधाण मिळालेलं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या वतीने उल्लेख करण्यात आला। विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री होतील असं काल ठाकरे गटाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात वरळीत असं वक्तव्य केलं। ही वरळी शिवसेनेची आहे। आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील आणि याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करू असं सुनील शिंदे म्हणाले। फक्त समस्त वरळीकरांच्या वतीनं या ठिकाणी रश्मिताईंना आम्ही सांगू इच्छितो की ही वरळी शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आहे। ही वरळी माननीय उद्धव साहेब ठाकरे यांची आणि आजही वरळी माननीय आदित्य साहेब यांची आहे। या वरळीच्या बाजूला अंबा मातेचं मंदिर आहे, भोगादेवी मंदिर आहे आणि या ठिकाणी आलेल्या आमच्या सगळ्या भगिनी ज्यांच्यामध्ये लक्ष्मीचं रूप आहे, भोगादेवीचं रूप आहे, सरस्वतीचं रूप आहे आणि या सगळ्यांच्या आशीर्वादानं याच व्यासपीठावर आदित्य साहेब ठाकरे लवकरात लवकर मुख्यमंत्री म्हणून येतील याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो, हा शब्द देतो आणि याच व्यासपीठावर आदित्य साहेबांचा या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आम्ही सत्कार करू। ही अतिशयोक्ती नाही तरी वस्तुस्थिती आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे। ही इच्छा अंबा मातेच्या या चरणी आम्ही नतमस्तक होऊन या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि अंबा मातेचा आम्हाला आशीर्वाद मिळेल। मी या ठिकाणी